वाशिम जिल्ह्यातील मानोरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचे भुईमुग पीक संपूर्ण वाहून गेले असून गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचे पीक वाहून गेले। या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। तसेच या व्हिडिओची गंभीर दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासन आणि सरकारचे लक्ष वळल्याचे दिसत असून सोशल मीडियावरून आवाज उठवल्यास तो दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे। मी बोरवा या गावात राहतो। माझ्याकडे 5 एकर जमीन आहे। तो जो तसं बाबाच करतात शेती, पण बाबाची आता तब्येत बरी नसती तर सर्व शेतीचा जो काम आहे तो मीच करत असतो। तर 15 मेला मी माझा भुईमुग विकायला मार्केटमध्ये आणला होता व मार्केटमध्ये व्यापाराचा माल होता तो, तर माझा माल काही अंदर पडला व काही माल बाहेर पडला होता। पाण्याचं वातावरण अचानक तयार झाला। पाणीचा प्रभाव एवढा भारी होता की जो पुरा माल जो होता माझा 7 ते 8 क्विंटलपर्यंत तो वाहून गेला आणि काही माल राहिला होता तो पुरा पाण्यामध्ये भिजला। त्यानंतर व्यापारी साहेबांनी मला म्हटलं की तुझा आम्ही जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई आम्ही भावामध्ये काढून देऊ, पण ज्यावेळी हराशी झाली त्यावेळेस 4000च्या वर माझ्या भुईमुगाला भाव भेटला नाही। तर मला तो नाईलाजानं ना विकता तो घरी घेऊन जायचा काम पडला। त्यानंतर मी जरा टेन्शनमध्ये होतो, कारण की माझ्यावर जरा कर्ज आहे। तो कर्ज मी कसा फेडावा आणि जो राहिलेला भुईमुग आहे तो मी कसा विकावा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता। परंतु काल रात्री मला शिवराज चव्हाण सरांचा फोन आला, जो आपले कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला। त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली, त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली। मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारं काही विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले, जो तुझा भुईमुग पाण्यामध्ये गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ। त्यानंतर त्यांनी मला हे आश्वासन दिले, जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये विकून देऊ ज्या दिवशी जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा भुईमुग विकला जाईल, हे त्यांनी मला आश्वासन दिले व त्यांनी मला हे सर्व काही बोलून मला विचारून घेतले। याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो। पोस्टाची 7 लाख रुपये रोख घेऊन जाणाऱ्या पोस्ट मास्टरला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली असून दरम्यान दुचाकीही घेऊन चोरटे पसार झाले होते। या प्रकरणी पोस्ट मास्टर सुभाष बारसे यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्रे फिरवीत लुटमार करणाऱ्या 5ही आरोपींना पुणे येथून जेरबंद केले आहे। आरोपी पियुष कावळे हा बाबुळगाव येथे पोस्टामध्ये कार्यरत होता। त्याचा फिर्यादीसोबत आपसी वाद होता, त्याचाच वाचपा काढत त्याने लुटल्याची कबुली पोलिसांपुढे दिली असून दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे। आपल्याला माहिती मिळाली की एक पोस्टमॅन आहे, म्हणजे सुपरवायझर आहे बाबुळगाव पोस्ट ऑफिसला, सुभाष बारसे म्हणून, ते यवतमाळ मेन पोस्ट ऑफिस कडून ते 7 लाख पैसा बाबुळगावला घेऊन जात असताना त्याने मध्ये कराडगाव घाट म्हणून आहे तिकडे 3 लोक थांबवला आणि त्यांच्या 2 व्हीलर होता, 2 व्हीलरमधून 7 लाख पण हिसवून 2 व्हीलरसोबत त्यांना घेऊन गेले म्हणून आपल्याकडे कंप्लेंट आला होता। त्याच्या रिलेटेड आपण पटकन पोलीस स्टेशन यवतमाळ शहरला 550/2025 CR नंबर आणि 309/4 हे गुन्हा दाखल केला होता, म्हणजे रॉबरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पटकन मी हे गुन्हे सिरियस असल्यामुळे आणि पैसा पण शासकीय पैसा असल्यामुळे LCBला आणि पोलीस स्टेशनला पण मी सिरियसली घेण्यासाठी आदेश केला होता आणि LCBच्या पूर्ण टीमने खूप चांगला काम करून ते त्याच्यापैकी टोटल 5 आरोपी होता, 5 आरोपींना आपण अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपीचे नाव पियुष कावळे म्हणून आहे, ते ॲक्च्युअली बाबुळगाव पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता, आता पण काम करत आहे। त्यांच्या आणि जो पोस्टमास्टर आहे बारसेच्या सोबत काही वाद झाला होता, त्यांना काही रिव्हेंज सारखं करण्यासाठी त्यांचा मित्र आहे गुड्डू म्हणून तुरंकर, त्यांच्या ओरिजिनल नेम ऋतिक तुरंकर आहे, त्यांना संपर्क केल्याने ते तुरंकरने बाकी लोकांना पण अरेंज केले। असं टोटल 5 लोक मिळाले, त्याच्यापैकी 2 लोक तुरंकर आणि ते कावडे दोघं इथे थांबला होता पोस्ट ऑफिसकडे आणि बाकी 3 लोक तिथे कराडगाव घाटकडे होता। आणि सर हे टिप दिले की पोस्ट मास्टर इथून निघाले म्हणून ते त्यांनी तिकडे थांबवून ते 7 लाख त्यांच्या स्कूटी सर्व घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर कलमकडे त्यांच्या गाडी सोडले आणि पैसा घेऊन
पैसा दरेक आदमीने 1,40,000 वाटप केले आणि त्याचे 5 पैकी 4 लोक पुण्याला गेला होता. आणि आपण आपला पूर्ण टीमने खूप मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये काही तांत्रिक विश्लेषण पण आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स पण आहे, दोघं वापर करून आपण गुन्ह्याला डिटेक्शन केलेलं आहे. आणि याच्या रिलेटेड मी पोलीस निरीक्षक LCB श्री सतीश चावडेला खूप खूप अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये जो काम केलेला टीम राजमल्लू आहे PSI आणि त्यांच्या पण संपूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. 6,59,000 रिकव्हरी झालेला आहे आणि स्कूटी पण रिकवर झालेला आहे. बाकी रक्कम आता अटक केल्यानंतर त्यांच्या इंट्रागेशनमध्ये रिकव्हर होणार आहे. जालना जिल्हा दौऱ्यावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे आले असून यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला असता त्यावेळी त्यांनी राज्याच्या बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की जालनामध्ये रिपब्लिकन सेनेची संघटना मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी मी येथे आलो आहे. तसेच आता काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊन ठेपल्या आहेत आणि या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जे पक्ष समविचारी असतील व आम्हाला न्याय देतील त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही जाणार असल्याचे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. या इथे संघटन चांगलं मजबूत करणं जालन्यामध्ये आणि येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका म्हणजे खास करून ZPच्या पंचायत समितीच्या याच्यामध्ये रिपब्लिक सेनेत ताकदीने उतरवणं आणि समविचारी इतिहासच्या पक्षांच्या बाबतीत कार्यकर्त्यांची चर्चा करून कोणाबरोबर जाऊन रिपब्लिक सेना सत्तेमध्ये येऊ शकते या पद्धतीत चर्चा करणं आणि संघटनेमध्ये कसं बळ आणता येईल या सर्व एकत्रित प्रश्नावरती आज मी इथे आलेलो आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते चर्चा झालेली कार्यकर्त्या पॉझिटिव्ह कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जे कोणी समविचारी पक्ष असेल किंवा जे कोणी आम्हाला योग्य तो न्याय देतील त्यांच्याकडे आम्ही जाणार. आंबेडकरी चळवळी तशी धार आहे तशी आता आजकाल या काळात दिसून येत नाही. चळवळी सगळ्या अत्याचारासाठी पुढाकार घेणं किंवा असं दबाव येणं अशा घटना घडत आहेत. काय नाही असं जरी लोक अशी एकंदरीत भावना जरी असली तरी आपल्या सांगू इच्छितो नांदेडला असो किंवा परभणीला असो झालेल्या अन्यायावरती दाद मागण्याची आंबेडकर जनतेची आणि रस्त्यावरती येऊन लढण्याची आंबेडकर जनते एवढी क्षमता कोणालाच नाही आणि ते आज सुद्धा लढतायत आणि उद्या सुद्धा लढत राहतील आणि आधी सुद्धा लढलेले आहेत. त्यामुळे आंबेडकर जनतेचे जी काही चळवळीची धार बोथट झाली असं म्हणणं योग्य नाही. मला पूर्ण खात्री आहे राजकीय दृष्ट्या आज ते थोडेसे मागे पडलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांची जी काही चूक झालेली ती कळलेली आहे आणि त्यामुळं येत्या या असणाऱ्या नगरपालिका असतील किंवा ZP पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये आंबेडकर जनता आंबेडकरी कुटुंबाबरोबर एकनिष्ठ आणि एकरूप राहील असं पूर्ण खात्री. भारतीय जनता पक्षाच्या अमरावती शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या डॉक्टर नितीन धांडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचा शानदार कार्यक्रम राजापेठ येथील भाजप कार्यालयात पार पडला असून या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी शहराध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी डॉक्टर धांडे यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी खासदार नवनीत राणा, माजी शहराध्यक्ष जयंत डेहनकर, भाजप नेते किरण पातुरकर, माजी नगरसेवक व इतर पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. पुसद येथील माहूर रोडवरील मदरसा चालकाने संस्थेला मदत मागण्याच्या नावावर देणगीदारांची फसवणूक केली असून हा प्रकार अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाने उघडकीस आणलाय. या प्रकरणी ATSच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी मदरसा चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जामिया अशरफिया अँड वेलफेअर सोसायटी पुसद या नावाची संस्था माहूर रोडवर असून या संस्थेकडून पॅम्पलेट व कॅलेंडर संस्थेचा अकाउंट क्रमांक व QR कोडद्वारे देणगीदारांकडून निधी स्वीकारला जात होता. त्याच्यामध्ये ATS पुसदने 420चा गुन्हा एक मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे मुस्लिम समाजच्या अशा म्हणजे पूर्ण डिटेल माझ्याकडे नाही पण ते सांगतात की फिर्यादमध्ये असं आपल्याला दिलेलं आहे. त्यांना पब्लिककडून म्हणजे चंदासारखा पैसा घेतलेला आहे पण पर्सनलसाठी वापर केलेला आहे. एज्युकेशनसाठी पैसा घेतले पर्सनलसाठी वापर केल्यामुळे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिंमत दाखवून दिली असता भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे आणि ऑपरेशन सिंदूरचे जगभरात चर्चा आहे। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकड्यांचे कंबरडे मोडले। याच भारतीय सैन्याच्या शूर धाडसी पराक्रमाच्या सन्मानार्थ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात भाजपाकडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपा आमदार श्वेता महाले यांनी अभिवादन केले आहे। मी मयुरी अभिषेक बोलाने। पाण्याचा जसा मासा असतो तो रडतो तेव्हा त्याच्या अश्रू दिसत नाही। आमचे लग्न होऊन लग्नाला दोनच दिवस झाले तेव्हा यांना सीमेवर जाण्यासाठी बोलावलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले। तेव्हा अभिषेक म्हणाले, फौजी एक असतो, फौजी लाखात एक असतो, तर फौजीची बायको ही 10 लाखामध्ये एक असते। राज्यात यावर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे। यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरांमध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान केले। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की घरांचे आणि शेतीचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे पूर्ण करावेत। ज्यांची घरे राहण्यास असुरक्षित आहेत त्यांना तात्पुरते घरकुल उपलब्ध करून द्यावे। तसेच त्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या। ही सगळी गोष्ट खरी आहे की अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल परवा मला माहीत पडलं की नंदुरबारमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे काही घरांची पडझड झालेली आहे। शिवाय ज्या काही फळबागा आहेत त्या फळबागाचंही अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। दुर्दैवानं यावर्षी अवकाळी पाऊस जास्त दिवस आहे आणि शिवाय मोसमी पाऊस सुद्धा बिफोर द डेट म्हणजे लवकरात लवकर 28-29 तारखेला महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे तोपर्यंत कंटिन्युअसली पाऊस पडून या ठिकाणी वातावरण मध्ये खराब होऊ शकतं। नागरिकांनी या सर्व गोष्टीचा अंदाज जो हवामान विभागाने दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे। त्या संदर्भात त्याने अलर्ट राहावं आणि सरकार जिथे जिथे काय अडचणी येईल त्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा नागरिकांसाठी ज्यांची घरं गेली त्यांच्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। उजनी धरणातील दूषित पाण्याच्यामुळे लोकांना आजार होत असल्याच्या बाबत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी जे म्हटलं आहे त्याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ मनपा आणि आमच्या यंत्रणेमध्ये काही गडबड होत आहे का याची तपासणी केली जाईल। याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊन खाली सूचना दिल्या जाणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या महायुती माध्यमाला घेण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे। मात्र अनेक जण इच्छुक असतात त्यामुळे बंडखोरी ही प्रत्येक पक्षात होऊ शकते। मात्र बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीने समजून उमजून तिकीट वाटप केलं जाणार असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे। या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे त्याचबरोबर पक्षवाढीकरता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा पक्ष प्रवेश करणे अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। खरं म्हणायला गेलं निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास 17,000 लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे। जळगाव शहरामध्ये जवळपास 10,000च्या आसपास झाली आहे। ते 1.5 लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमची विधानसभा आहेत चोपडा असतील, पाचोरा असतील, मुक्ताईनगर असेल, एरंडोल असेल इथल्या आमदार मोदयांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 25,000च्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे। त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सांगितले। आगामी ज्या निवडणूक आहेत त्याची तयारी आहे। नाही, सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा 3 महिन्यापासून सुरू होता। योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले। त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटली म्हणून ही बैठक आम्ही योगायोगाने लावली होती आणि त्याच निमात बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे
हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल, पण हा कार्यक्रम आमचा 2 वर्षामध्ये सुरूच असतो सभासद म्हणून. भाऊ, लाडक्या बहिणींना सरकारने 1500 रुपये भरघोस दिले, ते आता 2100 होण्यासाठी लाडक्या बहिणी वाट बघतायत. मात्र या सभासद नोंदणीमध्ये महिलांची संख्या पण आता तुम्ही वाढवण्यावर भर दिला, त्याबद्दल हे बघा, सभासद नोंदणीमध्ये आम्ही शिरसोलीसारख्या गावामध्ये 1000 महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेला सुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत. कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जे आमच्या सरकारने कामं केलं आहे, तर साहजिक महिला आमचे सभासद होतील असा आमचा विश्वास आहे. मग लाडकी बहीण योजना असेल, STमध्ये अर्ध तिकीट असेल, लखपती बहिणा असेल, त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदानं असतील, या सगळ्या गोष्टी, मुलींना मोफत शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिलासुद्धा आमच्या सभासद जास्त प्रमाणात होतील. फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांना पाठवून सभासद नोंदणी करून घ्यावी लागेल. पिंपरी चिंचवड महापालिकेचं पाणी आणि पुण्यातल्या उद्योगांचं पाणी उजनी धरणामध्ये मिसळलं जात आहे. विषारी बंदमुळे अनेक लोकांना दुर्धर आजार ग्रामीण भागात होत आहेत. उजनी धरणाचं पाणी ग्रामीण भागात दूषित पाणी जातं आहे आणि अनेक लोकांना दुर्धर आजार, कॅन्सरसारखे आजार जडलेले आहेत. हे बघा, हे तुम्ही सांगितलेली बाब तपासून घेतली जाईल. कारण की प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा महापालिका किंवा आमच्या मार्फत ज्या पाण्याचे टेस्टिंग होतात त्या बाबतीमध्ये काही गडबड आहे का हे तपासून मला वाटतं काय खाली सूचना दिल्या जातील. जलतज्ञ जे आहेत राजेंद्र सिंग यांनी हा प्रकार समोर आणलेला आहे आणि सरकारवर तपासण्यावर घडणे गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. हे बघा, मला याच्यातलं पूर्णतः माहीत नाही. मी तपासून आपल्याला उद्यापर्यंत याची 100% प्रतिक्रिया देईल. हो, एक राजकीय प्रश्न आहे. ईडी प्रकरणात ज्यावेळेस संजय राऊतांना अटक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी असं सांगितलंय संजय राऊतांनी की एकनाथ शिंदे यांनी मला सुद्धा फोन केला आणि मी वरती बोलू का तुमच्या संदर्भात, असं वक्तव्य केलं संजय राऊतांनी. ते त्यांना माहिती, मला माहिती. हे बघा, आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच राहणार आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार. पण बंडखोरीची शक्यता जास्त. बघा, आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. बंडखोरी फक्त शिवसेनेत होते असं नाही, सगळ्याच पक्षामध्ये होत असते. पण बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीचीच आम्ही तिकीटं वाटप करू आणि समजून उमजून आम्ही या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. अवकाळी पावसामुळे नंदुरबार शहरातील बंदारहट्टी परिसरात अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून काही घरांचे पत्रे उडाले आहेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून नुकसानामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्याने आदिवासी बांधवांना अनेक संकटांना सामोरे जायला लागत आहे. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. चंदनजिरा पोलीस ठाण्यात सकळ मराठा समाजाच्या वतीने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखी तक्रार निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. विनाकारण समाजात विष पसरून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम का केले आहे. कुठेतरी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाहीतर सकल मराठा समाज उद्या रस्त्यावर उतरेल आणि याला सर्वस्वी जबाबदार सदरील व्यक्ती व प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. काल जालन्याला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आला होता आणि एवढा मोठा सुशिक्षित माणूस, त्याला अक्कल पाहिजे काय बोलावं किंवा नाही बोलावं. जरी संविधानानं जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले पण कोणावर काय टीका करावी आणि एका सुशिक्षित माणसानं असं बोलणं हे योग्य नाही. कारण शासन आम्हाला आरक्षण देईल नाही देईल कोणी काय कोणाच्या घरातून देणार नाही आहे. परंतु तो काय म्हणला, मान्य जरांगे पाटलांना का पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारखं चुळबुळ करतात जरांगे पाटील, त्यांचं काही चालणार नाही, इथून पुढं काही होणार नाही, याला कोणी अधिकार दिले. त्याबद्दल आमचा मराठा समाज त्याचा तीव्र निषेध करीत आहे आणि आम्ही त्याच्यावर FIR दाखल केलेला आहे. चंदनजिरा पोलीस स्टेशनला PIला आम्ही भेटून आलो, त्यांना तशी तक्रार पण देऊन आलो. पुढची रणनीती अगर जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला तो गुणरत्न सदावर्ते आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, कारण आमच्या सर्वांच्या भावना त्यांना दुखावलेल्या आहे. आमच्या भावनाशी खेळतोय तो, बाकी काही नाही. जगन्नाथ चव्हाण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.